तर प्रसाद हिलाड यांनी लोकशाही मराठीला याबाबतची माहिती दिली आहे। खरं तर उद्या महत्त्वाचा लोकसभा निवडणुकांचा निकाल आहे, मात्र त्याआधीच एक मोठी अपडेट, मोठी माहिती समोर आली आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार प्रवीण दरेकर जोडलेले आहेत। दरेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। उद्या निकाल लागणार आहे, मात्र तत्पूर्वी पूर्वसंध्येलाच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीने उद्धव ठाकरेंना फोन केला आणि भेटीची वेळ मागितली, अशा प्रकारची माहिती मिळते। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आत्ताच तुम्ही माझ्याशी बोलण्यापूर्वी प्रसाद लाड यांचं वक्तव्य दाखवले, स्टेटमेंट दाखवले आणि प्रसाद लाड यांनी सांगितलं भेटीची वेळ मागितली नाही। तर ते झाल्यावर पुन्हा मी आता ज्यांच्या नावाने बोलताय त्यासाठी माझी रिएक्शन आणखी वेगळी काय असणार? त्याच्यामुळे भेट मागितलेली नाही, मागायचं काही कारण नाही। आता उद्धव ठाकरेच अशा प्रकारच्या बातम्या मीडियाच्या माध्यमातून फिरतायत की काय, आणि मोदी साहेबांच्या जवळ किंवा आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत काय, अशी एक शंका यामागे घ्यायला हरकत नाही। दरेकरजी, एक महत्त्वाचा प्रश्न होतो, एक सूचक वक्तव्य आता आपण बोलताना केलेला आहे की उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा प्रयत्न सुरू असू शकतो आणि सोबतच ते पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या सोबत म्हणजे आपल्या सोबत येतील अशा प्रकारची शक्यता आपण वर्तवताय का? आपलं हे सूचक वक्तव्य असं समजायचं का? नाही, आता जर प्रसाद लाडने वेळ मागितलेली नाही, देवेंद्रजींनी सांगितलेले नाही आणि तरी पण उद्धव ठाकरेंची भेट मागितली, ही बातमी आली कुठून, कशात ना आली, याच्या मागचा उद्देश काय? आणि जर चांगला नीटपणे शांतपणे विचार केला तर मग अशा प्रकारे त्या ठिकाणी जवळ जाण्याचा मार्ग जर शोधत नाहीत ना, अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी यायला वाव राहतो। आणि या संदर्भात अनेकांची वक्तव्य सुद्धा कालपासून येऊ लागलेली आहेत। नक्कीच दरेकरजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।